स्वतःचे कपडे वरती टाकती वय हा त्या माझ्या दोऱ्यात तुझ्या दोऱ्या असून दे की टाकले होते कपडे वाळू हा टाकले होते मग तिकडे टाकायचे ना पटांगण टाकायचे अख्ख्या हे बघ हे पैसे काही तुझे नाही तर दोऱ्या तू नाही आणले हे माझ्या दोऱ्यात कळलं का फक्त तू बांधल्यात हा 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 मग बांधायच्या तिकडे नेऊन या दोन्ही दोऱ्या माझ्या आहेत नाटक करू नको जास्त हे बघ ही दोरी तुझी ती दोरी माझी आहे कळलं का काय नाही आणि तिकडले पण कपडे काढती कडले टाकी ती हा ते दोन्ही दोऱ्या माझ्या आहेत नाटक करू नको हे बघ जसं तुझा हक्क आहे त्याच्यात तसं माझा पण हक्क आहे कळतंय का हक्काच्या बाता नंतर कर जाय चल निघ तूच आणि काय ग तुझेच कपडे खाली टाक ना माझे कशाला टाकती नीट राय कळलं का हे माझ्या इथंच राहणार हा ओ तुझे कपडे सगळ्याच खाली घे इथंच खाली टाक तुला कळतं का ग? तुला कळतं तुला कळतं का तुला कळतं का अगं अशी काय अगं सोड मला आता लाज वाटते का अगं बाई मला मारू मारते कुठे गेला तुम्ही मला मारू नाही किती आरती तू ते सोड आई ग भावाने तू पण जिंगा तू थांब ले ला लाडत केलं अगं मला नुसती फाडते काय चाललंय काय होतंय कशी भांडण लागले तुम्ही आता घरी असते हो मी अयो बरं झालं असतं. एकटी सट गेलीच असती ना अरे भांडत का मग तुम्ही इथे येऊन एनर्जी वाय घालता वावरात एनर्जी वाय घाला ना तुम्ही तुमचं मध्येच काय वावर आलं मग काम आपलं काय चाललंय तुमचं काय मध्ये चाललंय अरे पण काम अहो बहिणी तुमचं नेमकं काय चाललंय काय गोंधळ हा बघ ना माझे कपडे सगळे तिने भरवले मी भरवले का माझे कपडे तू भरवले का सटवे ए नीट राहायचं काय जास्त थांबा, फडफड थांबा. नाही करायची नेमकं काय झालंय सांगा आम्हाला नीट व्यवस्थित हळू 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 जाईन गेली असं अहो, मी काम करा, सांगते, तिला मी बोलू सांगते. जरा. हा. माझे कपडे ते वाळू घातलेले होते बर का हिने काय केले डायरेक्ट खाली फेकले हात पीत करू नको हात पीत अहो, अगं, सांगते बाई मी सांगते तुमच्या थांब जरा दोघे आहे का हा तर नाही का केलं खाली कपडे सगळे फेकून दिले आणि मग मला राग नाही येणार तर काय होणार माझे सगळे कपडे खाली फेकले आता तुमचे धुतलेले कपडे घालता कसं नाकाला हा? शेडा तरी कुठे आहे नाकाला मी तरी काय बोलते कस काय येतो काय माहिती एवढा राग कुठून अरे पण मला काय म्हणायचं दोरा कोणाची आहे दोऱ्या कोणाच्या आपल्या दोऱ्या त्या मग आपल्याच्या मग काय तू कपडे घालते तिकडे टाकायचे तिकडे तो अहो, टाकले हो सकाळी तुम्ही का बसा? तुम्हाला कळत नाही का आपलीच आहेत ना हे बघा सकाळी कपडे नव्हते म्हणून मी माझे कपडे टाकले बरं. बरं ठीक आहे हा. त्यांना नव्हतं हे सकाळी करायचं आपले तर घालायचे मग हिने मला बोलायचं ना सांगायचं ना की तुझे कपडे काढ बाई तिकडे वाळू घाल मग मी घातले नसते अरे पण मी काय म्हणतो एकच आई, सांग बरं नाही, जे आहे ते सांग. तू कोणी दाखवलं की तू दाखवणार नाही? अरे थांबा इकडं हो. भांडण करू तिला तिकडे घेऊन जाय थोडं इकडे तू इकडे इथं ऐकडे हा लांबून बोल थोडस कुठं अंतर ठेवा बोला आता हा ऐकू द्या काय म्हणे तुमचं बोला ऐका ना. बोला मी काय म्हणतो, नीट वहिनी? नीट सांगा मी काय म्हणतो वहिनी काय नका म्हणू तुम्ही हिला घरातले काम काही नाही होते का घरातले काम बी करत नाही काहीच करत नाही शेतातलं नाही करत नाही कशात काही मग तू करते का? बघ हे बघ मग तू करते का मी करते मग? बघा कशी बोलतात तुमचा अरे भाऊ हा दादा अहो, मी आय, काय म्हणतो? माझी नवरा काही हिसकती का तुझ्या हिसकती मला कळलं का? अरे काय लावले हा? अहो पण मी काय तुम्ही म्हणतो भांडण करून तरी- खेळता पण हा? कोण खेळता म्हणजे तुम्हाला दिसत नाही का इथं काय खेळ गोटी खेळतोय आम्ही भांडण अरे करतोय मस्त ना कळतंय मस्त ढिकरावानी कळतंय मला ढेकळावानी कळतंय तू बोल हा ऐकून काहीच कळत नाही तुम्हाला म्हणून तर एवढे परिस्थिती नाही नाही आली. पण मी काय म्हणतो वहिनी जरी काय नाही, वहिनी, बिहिनी काय नाही. कपडे 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 अहो पण मी काय म्हणतो काही नाही. ऐकून ते घ्या ना ऐकून ते घेताल ना हा. जरी घातले तिने कपडे वाळू तुमच्या दोरीवर तरी प्रेमाने सांगायचं की बाई तेच सर मी बी तेच म्हणत होते तिच्याकडे आहे का प्रेम प्रेम नावाची अरे, गोष्ट आहे का प्रेम तुमच्या नावाची बायकोकड तुम्ही अगं बाई तू सांगितलं असतं तर काढले असते कपडे मानसी, तू कमी एनर्जी वाईल घालती तू पण तुला कळत नाही का तुमचं काय एनर्जी लावलंय राहणार काम बघू नंतर इथं आमच्या घरात काम आमचं आम्ही बघून घेऊ तुम्ही हो बरं तुम्हाला काही गरज नाही बायकाच्या भांडणात पडायची आणि का तुम्ही बी सांगितलं ना जा म्हणून माझ्या नवऱ्याला बोलायचं नाही तुझ्या नवऱ्याला बोलते, माझ्या नवऱ्याला काळी एक कुत्री अगं काळी कोला मूर्ती का तूच काळी वहिनी मी काय म्हणतो आता आवाज स्वतःच्या बायकोला समजून सांगायचं मला काय समजून सांगायचं
सांगता तुम्ही? अहो ती येडी आहे, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला तरी समजायला पाहिजे ना. काय मी येडी लाज वाटते तुम्हाला अरे, लाज वाटते मला अरे, येडी त्या म्हणायला बाजूला आहे, अहो, अर्थ- बायकोची बाजू घेऊन तुम्ही वहिनीची बाजू घेता लाज वाटते का तुम्हाला तुझीच बाजू घेतली ना मग. मग येडी कोणाला बोलत तुम्ही मलाच बोलला ते मी तुला नाही बोललो, मी मग? माझं मलाच बोललो बाई. तुम्ही जर असं काय बोलले असते ना तर मी इतकं हाणलं असतं घरात नेऊन लय काळजी हाणलं करू असतं. मी नाही काय बोलत. हा मग शांत बसायचं, शांत बसून कालवा ऐकायचा. ऐक या दोघीला ना वावरात पाठव. ती दिलं घे चल व्हायला करू वावरात. हो, वावरात चला, चल. चला, वावरात चला. हो, लवकर. निघा, मला चला. मला मला म्हणतो ती दिलं सोडून. वावरात हो. अगं बाई आली काय भवानी परत जाई ना बाई जाते घेऊन तिला घरातली कामं कर. घरात घरात तुझं- तू- चालली बाहेर लगेच वाका वाका ए, वाण घेऊन. गप्प बस. ए, निघ तू, तू चले, निघ, घरात तू चल, निघ. घरात ए, चल, घरात हो. तू जा तिकडं, पळ. हॅलो हॅलो. अरे भावड्या अरे काय झालं, काय म्हणत होती? अरे माझं इथं लय छोळ होतो रे भावड्या अरे गप्प रडू नको, आधी मला सांग नीट व्यवस्थित काय होतंय. अरे आता काय सांगू तुला पहिले मग हे माझे हे नुसती माझी बाजू घ्यायची आता ते बी घेत नाही नुसती त्या वहिनींची बाजू घेतात जाऊबाईची आपण काय झालंय, म्हणजे काय भांडणं झाले का? भांडणच म्हण आता दररोज किरकिर 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 होती आमच्या घरात अरे बापरे, कशामुळं? अरे तेच ते काम करत नाही एक नाही करत ते नाही करत म्हणतात पण मी सगळं काम करते रे काय सांगू भांडणं तुझं नावर काय बोलत नाही का मग? कशाचं काय काहीच बोलत नाही अरे सारखं त्यांची बाजू घेतात आणि ते हो. भाऊजी पण सारखे बोलत असतात की वहिनी तुम्ही काम करत जा हे करा त्यांची बायको दिसत नाही काम करत नाही ते मी बरं दिसते त्यांना लय त्रास बोलू नको, होतोय बघ तुम्ही समजून सांगत प्रयत्न करतो. हा तू समजून सांग रे त्यांना समजून काय तू इकडेच ये बाबा एकदा तू सोक्ष मोक्ष लावून टाक लय डोकं उठलंय माझं बरं तू रडू नको, मी येतो येतो. हा लवकर ये मग माझी डोके दुखी तरी बंद होईल बरं बरं ठीक आहे, हा ठीक आहे ठेव, मी रडू नको, येतो मी. नाही रडत मी बरं. ठेवू का बावड्या ठेव, रडू नको. हा हा काय ग कोणाशी बोलत होती? ते मी ते दादाशी बोलत होते कोणाच्या दादाशी? माझा दादा माहित नाही काय भावडे माझा हा मेवना आहे माझा हा दुचक. डुचकं काय डुचकं हा माझ्या भावाशी नीट बोलायचं आताच सांगते हा येऊन जाऊन नुसतं माझ्या मायाच्या नावं ठेवत असत काय काय म्हणत काय होता, काय विशेष? मीच केला होता फोन काय ग? तुमचं वागणं लय बदललंय हो लग्नाच्या अगोदर तर किती माझ्या मागं पुढं करायचा आणि आता जाऊबाईच्या मागं पुढं करतात आता काय करणार, मोठ्या आहेत त्या. मोठ्यात म्हणून काय त्यांची बाजू घेणार का बायकोची सोडून हा असं काही नाही, आज कोण म्हणलं त्यांची बाजू घेतो तुझी बाजू सोडून? हा मग अशी येडी बिडी काय काय म्हणत होत्या मला कळलं नाही काय मला हा आता आहे तर म्हणणार ना. आहे तर म्हणणार म्हणजे मग तुम्हाला मी येडी दिसते का आणि तिला शाणी दिसते का साजूक तुपातली आई बरं काय म्हणला भावड्या तुझा अजून? काय नाही मी सगळं सांगितलं त्याला इथं जे जे घडलं ना ते सगळं सांगितलं आणि तो येणार आहे त्याला कशाला सांगितलंय? कसं फाटली ना आता हा हा काय गरज नव्हती त्याला सांगायची काय गरज नव्हती म्हणजे दोन कावळ्याला. काय ओ नीट राहायचं हा जास्त वटपट नाही करायची तोंड कावळा आणि बिन कावळा तुम्ही नाही साजूक लागून गेला तस काय हा मग मी गोरा गोराचे शोभा कावळ्यासारखाच आहे. तस काय बदकातन तुम्ही लय कबुतरात आपलं काय असतं ते बदकातन बस कावळ्यात झालं काहीतरी तुमचं. असतं ना, फरक असतो ना बदकातन कावळ्यात. ओ ते सगळं जाऊन द्या ह्याचं काय ते मला सांगा आधी याचं माझी काय? बाजू घेणार का नाही तुम्ही आणि हे बघा हे सगळं मला खपत नाहीये मला सेपरेट व्हायचंय म्हणजे वेगळं वेगळं व्हायचंय मला वेगळं दिसतंय का आता तुमच्या जावाच्या भांड्यात माझ्यापासून कशाला वेगळी होती? माझं कर्म द्यावा अशा कशा माणसाला नाही पदरात पाडलं रे तू हा एवढं कळत नाही मी तुमच्यापासून काय वेगळी हो हा अहो जेव्हापासून या घरात आले ना तेव्हापासून मी बघते सारखं त्यांच्या आता काय सांगावं बाई तुम्हाला पण पहिले तरी माझं ऐकत होते आता नुसतं त्यांचं ऐकत आहेत त्याच्यामुळं वाहिलं व्हायचं आपण व्हायला व्हायचं. हा वाहिलं कशाला भावाला फोन करत असते तो काहीतरी डोक्यात भरवतो तुझ्या. काय भरत बिरत नाही माझा भावडे येणार आहे येणार आहे? हा इथं हा इथं येणार आहे तो
त्याला खपत नाही त्याच्या ताईडीला कुणी त्रास दिला तर. ह्याला हा. नवीन वर्ष आलं की लोकांच्या घरात आनंद येतो आणि माझ्या घरात माझा काळा मेव नाही. काय हा हा काळा काय हा हा काळा पक्ष. एक मिनिट, माझ्या भावाला काळ बोलायचं नाही हा, बुक्कीत आउट करण मग. हा बरं ते जाऊ दे, कधी येणार आहे तू? येईनच आता, फोन करून पण लय वेळ झाला नाही का, यायला पाहिजे होता आतापर्यंत तर. हा कस काय नाही आला काय माहिती. हेच ती अडचण झाली ना, शेजारच्या गल्लीतली पोरगी केली तीच मोठी अडचण झाली. काही झालं की बाबाला की पायीच येतो 5 मिनिटात. मग यायलाच पाहिजे. खरंच येणार आहे का तू? अहो 100% येणार आहे आणि ना मी बी त्यासोबत जाणार आहे. मग तू जाणार आहे का? हो जाणार हा, आहे. म्हणजे माझं एक काम वाचलं. मीच तुला घेऊन घालणार होतो तुझ्या माहेरी. जाशील तिकडे जरा राहशील म्हणजे इथं शांतता राहील असं माझ्या डोक्यात विचार होता. अहो लाज वाटते का लाज हा? एखादं थांबवतेत मला, तुम्ही तर डायरेक्ट धाडायलाच निघालेत मला तिकडं. हा आता हे त्या अवघडच आहे म्हणजे तिकडं जाऊ नको म्हणलं तरी अडचण, जा म्हणलं तरी अडचण. एक काम करते, चांगलंच महिनाभर राहते मग तुम्हाला कळन माझी किंमत. हा 1 महिना राहशील का? मग 2 महिना राहा, तेवढंच तुझ्या आई वडिलांना जरा चांगलं वाटेल. म्हणजे तुम्हाला मी नको नकोशीच झाली तर. अगं तुझ्या आई वडिलांसाठी म्हणतोय का मी. माझं काय आहे, मला आनंदच आहे. जाऊ दे बाई, ह्या माणसाला किती सांगाव ना तेवढं कमीच आहे बाई. जाऊ दे, वैताग आला ह्या माणसाचा मला. खायला ही जर घरातून 1-2 महिना गेली तर काय आनंद राहील बा घरात. चिवची वाट राहील अगदी पक्ष्यांच्या चिवची वाटासारखा. चला देवा नारायण. अगं अगं तू कशाला सांगायचं बापाला तुझ्या? हा काय सांगायचं, मी पप्पा येणार आहेत, मी जाणार. अगं नको जाऊ. अगं होत असते भांडणं, तिच्या काय डोक्यावर मानून घेतली, डोक्यावर पडलेली ती. हा ती डोक्यावर पडलेली, मी नाही. अरे पण मग एवढे भांडे करते, खाली पडूस भांडणे केली तुम्ही, तुला कळलं पाहिजे ना. आम्हालाच कळलं पाहिजे, तिला नाही काय कळलं पाहिजे. ती बारकी ना, बारकी सारखी राहा आणखी. अरे, ती आहे बालीच बुद्धीची, तिला नाही कळत. मालिश बुद्धी. पहा मग आता काय आहे आता हे. कशावरून काय झालं? हे झाले कपडे ठेवले त्यांनी, हिने कपडे खाली टाकले, मग त्याच्यावर झाले भांडण्याचे. भांडणं हा दारादारी झाली चांगली. लय म्हणजे चांगले, हिनं मारलं तिला, तिनं मारलं हिला. झिपऱ्या फिपऱ्या नाही हा उकळाली. नाही नाही असं काही नाही झालं. नाही पण ना? बघा ती दुसरी कुठे तुम्ही पण आले होते. हा मग आता फोनच अर्जंट. तुम्हाला म्हणालता होय. मग मला बी आला फोन तिचा. ती तो कधी तुमची पोरगी तो कधी ती बहीण आवाज द्या आवाज द्या. मला इकडे बोललो तुम्ही काय करता? पहा आता काय करायला यांचं बघा तुम्ही आता. भावडे बरं झाला आला तू. काय झालं नेमकं? मला नुसतं माझं जीव करते, मला नुसतं. बाबाच्या एकटं काय रडू नको, शांत जरा. नाटकी. नाटकी काय नाटकी. अरे आम्ही गाडीवर काय थांब. सांगू मेवणे साहेब तुम्हाला, सारखी कट आहे. दोघींची एकीची नाही. आता भांडणं करून भागलाय का अजून करायचे तुम्हाला? भागलाय का नाही? आम्ही गाडीवर थांब. ह्या सटवीला सांगा जरा समजून. सटवी बघितलं दादा कशी बोलती मला. अरे सटवी बिटवी माणसे जरा दमणी घे, जरा बोलू तिला. ही पण लय बडबड करती. बोलून दे हिला, ती असं सटवी बिटवी बोलून दे. तू कशाला बोलती? तू कशाला लय बोलती? बघा आता काय म्हणते त्याचं बघा. तुमचं काय चुकी दाखवायला नको. ए ग बस आता, मी अजून बी हाणीन मी ए, तुला. अगं थांब. परत भांडणं करताना राव. काय तुमचं काय म्हणणे आता? काय म्हणणे? तुला आता इथं राहायचंय का यायचं तिकडं? मला यायचंय. तुला काय अरे तू करायचं? माझ्या भाकरी जाऊ काय? मी चालले माझ्या भावड्यासोबत. असं ना? आणि मग माझं काय? तुमचं तुम्ही बघा आता. तसे तुम्हाला बरं, ठीक आहे, ठीक आहे. खुशीच आहे. आम्ही काय करू? तुम्हाला यायचंय ना? तिकडे नाही परत तिथं आणून नाही घालणार ना, परत तिकडे राहावं लागेल कायमचं. जमतंय का? परत तुला सोडणार नाही मी परत. बघ विचार कर तुला नीट. घेऊन जातो पण मग कायमची परत तिकडे यायचं नाही. हा तसं कशाला, महिनाभर गेले असते ना. आणि तुला नाही, येडीस का तू? नाही सोडणार. महिना महिना काय नाही ते आताच काय ते झोप. काय असेल ते क्लिअर. अहो महिनाभर मी गेले ना. अगं नको जाऊ, येडीस काय तू? तुला जा. नाही बाबा मला यायचं. नाही काय म्हणत? पिशवी काय सांगते? मला पण नाही जायचंय. नाही काय म्हणत? मग काय नाटक करतात? आम्हाला करमत नाही एकमेकांचं. त्यांना सांगा परत भांडणं करते का, दोघीला पण नीट सांगा जरा. मग तुम्ही भांडणं काय करता? ते भांडणं करतात म्हणून मी पण भांडणं करते. ए, घे बे. तिथे बघितलं अशी धावून येतात. हिला पण घेऊन जातो मी. हो मेवणे ऐका, तुम्ही आलायत ना आता 2 घास खाऊन जा. काका तुम्ही बी आलाय तर 2 घास खाऊन जा. दोघींनी आता प्रेमाने राहा. ए, भांडणं नाही करून- माझी बारकी बहिणी सारखी ना. जाऊ दे आम्ही बरं. सोडून देतो. माझ्या पण मोठ्या बहिणी सारख्यात ह्या. असं जर आधी भांडणार केलं नाहीत असतं ना? तर काय झालं असतं. नाही नाही, नाही नाही. आम्ही असं राहतो आता. ओय, ओय. हो ना ग. तुमच्या बरोबर राहणार का माहिती यायला तिकडं
नाही नाही राहणार कशाला शिस्त घरी राहिले की भांडण भांडण होते ना दोघी एकत्र राहिले नाही नाही रानात नको आम्ही घरचं करतो ना नाही नाही राहणार नाही नाही घरचं करतो झाला नाही का करताना? भांडण केले ना असे मग फटकून काढू का ना इथे लय बारकी हे असं असतं दोघींच्या मध्ये तुम्ही कशाला पडताय अहो ते जाऊ द्या पण हा काय प्रकार आहे सकाळी तर अशा भांडत होत्या एकमेकाला खाली पडून मारू मारला यांनी अरे बापरे मग म्हणजे एखादा तुझं जीव जाईल ना त्याच्यात नाही नाही म्हणजे तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून करमे ना तसंच असतं मग ती बेकार प्रकार. लाड करून ठेवलाय तुम्ही टोन घेऊन कशाचा लाड काय करून जावाय ठेवला? भेटलाय मला एक अहो बायकोचा लाड करावा लागतो चला ना कोंबडी कापायची आणा ना मटण पिटल ए, आण ना जा काय यांना काय इथंच उभा बरं, करायचं? जा बरं, तू जा. चला बाबा तू तुम्ही. मटण आण जा. चहा- चहा मी आणू पाणी का करा. चला. चला बर मी जातो मी आणतो मटण